सूर्य बघा, रोड बघा आणि बाई बघा. बस आता ह्याचीच कमी आहे की मस्त कुठेतरी लॉंग राईड साठी निघून जावं. आणि हॅलो, कशा आहे तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच असायला हवं. आज आहे भाऊ सर्वांच्या बहिणीच्या घरी जाणार. तसंच हात नक्षीला सुद्धा घेऊन मला दांडीला जायचं आहे, परत बोईसरला जायचं आहे. खूप ठिकाणी त्याला नक्षीला घेऊन फिरायचं त्याच्या बहिणीकडे. तर आता मी जस्ट ही टी शर्ट घातलं आहे, पालघरला जातोय. पालघरहून रेडी होऊन मग मी जाणार बोईसरला. तर चला, आज तुम्हाला मोठं व्लॉग चांगला बघायला भेटणार आहे. गाडी वॉश करायला पाहिजे होती, काल पाऊस पडून गेला. चला, ही आहे माझी गल्ली. या गल्लीतून निघावं लागतं. हो, फायनली काय हवा लागतोय यार. सर्वजण आज फिरत आहेत आपापल्या बहिणीकडे आणि मी चाललंय नक्षीच्या बहिणीकडे. सध्या तरी माझ्या बहिणीकडे मी संध्याकाळच फिरणार आहे. आणि पहिलं नक्षीच्या बहिणीचं काम करतोय आणि पणूचे भाऊ सुद्धा येणार आहेत एकत्र. पण ते नक्षी जातोय तिकडे पणूचे भाऊ सुद्धा असणार आहेत. तर म्हणजे विचार करतो मग तिकडेच पणूचे भाऊ बी तिकडेच करून घेऊया. पाऊस पडला ना सर्व त्या पावसाळ्यात झाडाखाली गाडी उभी होती. थोडं झाडाचं धूळ सर्व गाडीवर पडली आहे बा. हे सुद्धा थोडं घाण झाली आहे. पाणी बघ किती घाण झालं. ही सर्व पानेरी नदी आहे आणि त्यामध्ये सर्व केमिकल सोडतात कंपनी मधले, त्यामुळे पूर्ण पाणीच काळा झालंय. किती गावातल्या लोकांनी भरपूर सारे मोर्चा केले, सर्व काही केले, सर्व काही लेटर दिले, पण काहीच यूज होत नाही. थोडे दिवस ते पाणी थांबलं जातं आणि मग पुन्हा काही टायमानंतर पुन्हा ते चालू होतं. आता ह्यामध्ये करप्शन कोण आहे माहिती नाही. ग्रामपंचायत आहे की गावातले लोक आहेत किंवा ती कंपनी वाल्याच ऐकत नाहीये. त्याचं काही कळत नाही यांचं काय सीन काय चालू आहे ते, पण बंद काय होत नाहीये. तर हा मेन रोड लागला म्हणजे इथे गाडी खेचू शकतो. पण तरीही ज्या दिवशी मी इकडे एकटा असेल ना तेव्हा मला गाडी खेळायला मध्ये. आणि आता नख सुद्धा माझ्यासोबत आहे, पणू सुद्धा माझ्यासोबत आहे. तर या रोडला मी जास्त जेवढी मला पाहिजे तेवढी गाडी खेचता येणार नाही. तर तरी पण आपण ज्याने लिमिट दिलंय 80-90च्या आतमध्ये तेवढी गाडी मेंटेन करून चाललोय. मी आता आहे माईम पालघर रोडला आणि आता एवढंच वाजले टाइम झाले 11 वाजून 10 मिनिटं आहेत आणि एवढं ऊन करावं लागतं ना, हाताला पुन्हा चटकायला लागलाय. मला तर वाटतं तुम्हाला बोईसरच जायचंय. पहिला पालघरला जातोच आहे आता, तेव्हा जाईल तर मला फुल शर्ट घालणार आहे मी. काही बेकार ऊन आहे यार, बेकार. त्याच्या ऑलरेडी आपण काय त्यात अजून काय होती. USB कोर्टा लावला येते मी, पण फोन काय चार्ज का होत नाही. मला तर वाटतंय की फोन गाडी चालू करेल तेव्हाच फोन चार्ज होईल. गाडी चालू करून बघा थोडं. हा, गाडी चालू करावं लागतं तेव्हाच USB कोड कनेक्ट होते. ठीक आहे, 38% बॅटरी आहे. आता फोन ठेवूयात आपल्या पॉकेटमध्ये. किती होते चार्ज ते समजेल आपल्याला. एका तासामध्ये किती चार्ज होते समजेल आपल्याला. 55.300 किलोमीटर झाले. तिकडे पोहोचेपर्यंत आपले किती किलोमीटर होतात ते आपण चेक करूयात. आणि गाडीमध्ये पेट्रोल फुल आहे म्हणून आता पेट्रोल टाकायची काही गरज लागणार नाही आपल्याला. हो, का ऊन कडक आहे. अरे बघ, वेळून निघालो आणि हँडग्लोव्स घ्यायचे राहून गेलेत. ठीक आहे, राहून द्या. आलो मी आता. तारापूर आहे 42 किलोमीटर, डहाणू आहे 58 किलोमीटर, बोर्डी आहे 74 किलोमीटर. राईट नाही गेलं तर पालघर स्टेशनवर जाणार, सरळ गेलं तर मनोर हायवेला जाणार आणि आपल्या त्याच्या लेफ्टच्या दिशेने बोईसर साईडला. तर आणि हा पण रस्ता खूप मस्तच आहे. फक्त थोडाच आता 100 ते 200 किलोमीटर 100 ते 200 मीटर रस्ता खराब आहे. त्यानंतर रस्ता मस्त आहे टॉप टू टॉप. तर गाडी चालवायला जरा मजा येईल. काल पण आपण ह्याच रस्त्याने घेऊन आलो गाडी बोईसरवरून. काय दूर उठते रस्त्याला आणि त्यामध्ये ही गरमी, खूप भयंकर गरमी आहे, खूप भयंकर गरमी आहे. आता थंडी, दिवाळी आता थंडी चालू होते पण थंडीचं काय आता ठिकाणच नाही आहे. हो, वेदर काल तर पाऊस पडला. काय वेदर चाललाय कळत नाही. काल इथं आपण या पेट्रोल पंपने काल गाडी फुल केली होती आणि अजूनपर्यंत गाडीची टाकी फुलच आहे. एक पण काटा कमी झाला नाहीये. कारण की कालपासून गाडी आपण काल तर जास्त गाडी फिरलीच नाहीये. इकडनं घरी गेलं तेवढेच आणि एकदा पालघरला राऊंड मारला आणि आता पुन्हा आपण आले बोईसरमध्ये. हा रस्ता जो आहे तुम्हाला 24 तास बिझी असणार आहे. तुम्ही कधी पण इथे या, तुम्हाला या रस्त्याला गाडी भेटणार आहे. फुल ऑन ट्रॅफिक रस्ता आहे, बिझी रूट आहे पूर्ण. या गर्मीमध्ये राईड करणं म्हणजे खूपच अवघड आहे. तरी पण उद्या मला जायचंच आहे छोटीशा राईडसाठी, स्मॉल राईडसाठी. तर विचार करतो पहिला मी जाणार दुपारनंतर जाणार, पण दुपारनंतर नाही जाणार आहे, खूप जास्त गरम होईल. तर विचार करतो सकाळ ब्रेकफास्ट राईडसाठी जाऊन येईल तुमच्या. बघा कुठे जायचं त्याला. आता हा रस्ता पण मस्त आहे. या रस्त्यावर गाडी खेचायला मजा येईल जेव्हा आपल्या गाडीची फर्स्ट सर्व्हिस होईल तेव्हा. मस्त पूर्ण रस्ता क्लीन आहे आणि प्लेन रस्ता आहे.
आणि जास्त या रस्त्याला गाडी सुद्धा नसतात, म्हणून आरामात तुम्ही इथे 100च्या स्पीड मेंटेन करू शकतो. पण तेवढं इथे कोणी करू नये, रिस्की पण आहे, रस्ता छोटा पण आहे. चला थोडेसे खेचूयात 70च्या स्पीडपर्यंत. 53, 54, 55च्या स्पीडमध्ये आता आपण आहेत. 70पर्यंत खेचू. 70च्या वरती जायचं नाही आहे आपल्याला. आणि आता पुढे जाऊ जे कॉर्नरिंग आहे ना, 1 नंबर कॉर्नरिंग आहे. आणि मी नोट केलं कालच्या ब्लॉगमध्ये की हा डिस्प्ले जो आहे ना, जी स्पीड आहे ना, सर्व काही गोष्टी ते ब्लॉगमध्ये प्रॉपर दिसत नाही. ऍक्च्युली कदाचित हा डिस्प्ले छोटा असल्यामुळे किंवा हा डिस्प्ले ब्लॅक अँड असल्यामुळे दिसत नसेल. रात्री चांगला क्लिअर दिसतो. हा आहे मेन कॉर्नरिंग. वा, अनुजच्या घरचा जाण्याचा रस्ता भारी आहे. हा रस्ता आहे, साईडला समुद्र आहे. जेव्हा पाणी भरतं ना, तर ह्या रस्त्यावर पण पाणी येतंय. तेव्हा आता पाणी भरती चालू आहे. म्हणजे आम्हाला जाताना कदाचित या रस्त्याने जायला भेटणार, आम्हाला गावातून जायला लागणार आहे. पुन्हा रस्त्यावर पाणी येते, म्हणजे चान्सच नसतो की तुम्ही इथे गाडी घेऊन जाता येईल तुम्हाला. असं आणि आता आम्ही दांडी पण निघतोय भोईसरला जाण्यासाठी. इकडनं उतरायला डायरेक्ट समुद्र दिसतोय. इकडनं खाली उतरायचं आणि समोरच समुद्र आहे. वाढू आहे इथनं जाताना सांभाळून गाडी काढावं लागतं. झाली गाडी ती इझी चढली मस्त. आता मार्केट भरले असेल कदाचित. सावकाश कुठे बसतोय? आहे गंगा देतो तो. इकडे उद्धारी माताचं मंदिर आहे राईट हँड साईडला. खूप भरपूर मोठी यात्रा असते इकडे हनुमान जयंतीची. 3 दिवस यात्रा असते आणि खूप धमाल असते. हा जो रस्ता आहे ना, पुढे यात्रामुळे फुल असं गर्दीच गर्दी होती इकडे. तर आता पोहोचले आम्ही टॅप्स गेटला. आम्हाला टॅप्स मध्ये तिथे पणूची कझन सिस्टर राहते. तिकडे सर्व पणूचे भाऊ एकत्र आले. 2 भाऊंनी घरी गेलं आणि बाकीचे भाऊ सर्व इथे आहेत. म्हणून आम्ही आता इथे आलो टॅप्स गेट वरती. थांबवलं, मला गाडी येते म्हणून. टॅप्स गेट म्हणजे काही खतरनाक वाटते इकडे. म्हणजे एंट्री कॉलनी एवढी भारी कॉलनी आहे नाही. टॅप्स गेट मध्ये घुसला बघा. असं वाटतं आपण कुठे मुंबई ठिकाणी असं वाटतं इथे घुसल्यावर असं वाटतं की आपण कुठे मुंबई साईडला आलोय. असं प्रॉपर पार्किंग साईडला रस्ता क्लीन, झाडं मेंटेन केले, असं कचरा सुद्धा नाहीये. खूप छान मेंटेन केलं, खूप छान. फायनल आम्ही पोहोचलो टॅप्स मध्ये. गुड बॉय. बस झाला उठाचा बस. दीदीला बस कर, दीदीला पण जा, त्या दीदीला पण कर. गुड बॉय. राहील नाही इकडे तू मस्ती नाही करणार ना. आपल्या ब्लॉग. चला अस्मी बाय, श्वेता बाय बाय, दादा चला बाय बाय. तू कुठे? तुला पण जायचं घरी, चल. 5 वाजलेच. आता निघतो आम्ही. नक्ष इकडे थांबलाय त्याच्या अक्का पोरीच्या बहिणीकडे. 2 दिवस राहिले इकडे तो, मग त्याला आम्ही घ्यायला येऊ. आता डायरेक्टली नॉनस्टॉप जाऊयात वडरायला. आणि वाजले 5:15 पोहोचेपर्यंत मला कमी 5:45 आता होणारच आहे. तर खेळायला भेटायला पाहिजे प्रॅक्टिस. अप्परची लाईट आहे ना, ती खूप जास्त वरती पडते. म्हणजे काही यूज होत नाही त्या लाईटचा. तर म्हटलं जाऊन विचारतो ना की काय सीन आहे ते. शोरूमच बंद आहे. तर यांना फोन करून विचारूया काय सीन आहे ते. फोन सुद्धा लागत नाहीये. ऍक्च्युली ऑब्व्हियसली फोन लागणार नाही. शोरूम बंद आहे म्हटलं की त्याचा फोन पण बंद असेल. तर उद्या त्याला कॉल करून विचारतो आपण काय सीन आहे या लाईटचा. आपल्या गाडीचे 100 किलोमीटर डन झाले. फायनली बोईसरमधून गाडी घेतली होती. बोईसरमध्ये 100 किलोमीटर कम्प्लीट झाले. लक्षात राहणार आहे आपल्या गाडीचे पहिले फर्स्ट 100 किलोमीटर. जेव्हा मी काल बोललो होतो त्या ब्रिजवर जायला पाहिजे, जो पालघरची इकडे कराटे ऑफिस इथे, आज त्या ब्रिजवर राहूयात. सनसेट पण प्रॉपर होतोय, फोटो पण चांगले येतील. तर चला जायचा प्रयत्न करू तिकडनं. 15 अजून मला सांगितलं नाही मी, पण ठीक आहे. तिथं रेडीच असते प्रत्येक गोष्टी येण्यासाठी माझ्यासोबत. तिला तिकडे घेऊन जाऊयात. हो काय गाडीमध्ये पॉवर आहे यार, खतरनाक पॉवर आहे.
मस्त होतंय. आणि मी आता जे जायचा विचार करतो ते या ब्रिज वरती गेला तर भारी फोटो येतील. तर चला जाऊयात, ट्राय तर करूयात. कधी या ब्रिज वर गेलो नाही मी, आज जाऊन बघूयात कसं वाटतं ब्रिज. मला एका 2 व्हिडिओ पण काढायचे म्हणून ते बालीच्या ब्रिजवर कधी गेलो नाही मी, म्हणून आता त्या ब्रिजवर जाऊन बघूयात कसा जर हात असेल. हो तिथे काय ग्रुप फोटो. येस चल फर्स्ट टाइम जाऊया ब्रिजवर. हो किती पण रस्ता गेलाय. हा बा रस्ता किती मोठा गेला. फर्स्ट टाइम आला इकडे मी. वा वरती जाऊ आपण वरतो. हा ब्रिज आहे ना तो आपण जो बघतो नेहमी. जाऊन बघूयात ना, फोटो तर काढूया चांगला मस्त छान पैकी. रस्ता तर भारी वाटतोय. हा काय व्ह्यू सकाळी काय सनराईज होत असेल तर काय व्ह्यू वाटतो का ना, एक नंबर. वा आता इथे पण रस्ता गेला मोठा. हा बिल्डिंगला जाण्यासाठी रस्ता असेल. जाऊ दे पण गाडी सुरू आहे. उत्तरासाठी काही इंटरेस्ट नाही आहे आपल्याला, मेन आपला फोटो काढायचा आहे. हा थांब उतरू नको, गाडी सुरू कर. वा आता परफेक्ट आहे बघा. सन बघा. हो कडक. सूर्य बघा, रोड बघा आणि बाईक बघा. बस आता ह्याचीच कमी आहे की मस्त कुठेतरी लॉंग राईड साठी निघून जावं आणि मस्त असा रोड स्टेट टू स्टेट रस्ता असावा. परफेक्ट रस्त्याच्या समोर सूर्य येतोय. एकदम परफेक्ट काय म्हणतात त्याला, परफेक्ट फ्रेम आहे. आता पुढे जाऊन थांबू आपण, गाडीचा क्रॉस लावू आणि मस्त फोटो काढू. छाप तिलक सब चीनी रे मोसे नैना मिलाई. सनसेट सुद्धा होतो आता एकदम. मिरर मध्ये दिसत तुम्हाला एकदम मस्त क्लिअर डार्क करायचा ऑरेंज आहे. तर निघूयात. डार्क ऑरेंज करायचं. पालघर मध्ये घुसले 4 रस्त्यावर. मी थोडी ट्रॅफिक चालू. लेफ्ट नाही गेले तुम्ही मनोहर दिशेने, समोर गेले की पालघर सिटी स्टेशन. आपल्याला राईट बाजूने वडराईच्या दिशेने माईम रोड. 124 किलोमीटर झाले. तास खूप जास्त फिरलो मी आज. इकडे तिकडे हालत बघा. एवढं गरम होते ना रस्त्याला गाडी चालवताना. आणि धूळ माती हालत खराब आहे पूर्णपणे. केस बघा. पनूचं झाले आता. हे माझे बहिणी आले सर्व. उलट असतं आमच्या घरात.